साहेबांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आणि शुभ सन्मान आपण काही बाकी आहेत ते घेऊयात आणि सर्वप्रथम मी इन्व्हाइट करतोय SMD लाईव्हचे प्रोप्रायटर यायचं दादा आपला शुभ सन्मान केला जाईल। रामजी मुंडे यांना मी इन्व्हाइट करतो, यायचं आहे मुंडे मामा आपल्या शुभ हस्ते आपण SMD लाईव्ह यूट्यूब वाहिनी ज्यांच्या वाहिनीवरती आपण ही स्पर्धा बघितली त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात। त्यानंतर नुकतीच ज्यांची उपस्थिती आमच्या मुख्य व्यासपीठावरती पोलीस प्रशिक्षक भोसले साहेबांचा आपण शुभ सन्मान घेऊयात। मी मुंडे मामांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते भोसले साहेबांचं शुभ सन्मान करायचं आहे। हे आमचं मुख्य व्यासपीठ प्रेझेंटेशन बॉक्स भोसले साहेबांचा हा यथोचित शुभ सन्मान मायेची प्रेमाची उदार शाल मोमेंटो पुष्पगुच्छ देऊन आपण साहेबांचा शुभ सन्मान करतोय। त्यानंतर 2 दिवस ज्यांनी पंचांची भूमिका पार पाडली असे आडिवली गावचे आमचे संदीपजी भाणे सर यांचा शुभ सन्मान आपण घेऊयात। चला यायचं मामा आपणच शुभ सन्मान करूयात। संदीपजी भाणे सर मामपुरा माडिवली क्रिकेटचं गेले कित्येक वर्षाचा अनुभव आणि सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण बघत आलोय त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय। त्यानंतर दशरथजी सोरकादे सरांना मी इन्व्हाइट करतो, यायचे दशरथ सर ह्याच गावचे आहेत, भूमिपुत्र आहेत, सुपुत्र आहेत, त्यांच्याच गावची स्पर्धा आहे पण 2 दिवस त्यांची जी मेहनत होती ती मात्र खूप चांगली राहिली। एक लेजेंड क्रिकेटर आहेत, अजूनही खेळतात 40+ मध्ये आणि त्यांचाही शुभ सन्मान आपण करतोय। आमच्या मुख्य व्यासपीठावरती मुंडे मामा यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पार पाडतोय। चला करूयात आपण बक्षीस समारंभाला सुरुवात आणि देऊयात या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट एक आकर्षक ट्रॉफी आहे बेस्ट फिल्डर आणि द्यायचं आपण दशरथ सर आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट फिल्डर देऊयात। चला संदीप सर आपण यायचंय देऊयात बेस्ट फिल्डर आणि जाण्या आजच्या दिवसामध्ये खूप चांगली फिल्डिंग केली संघ आहे आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आणि फिल्डर आहे करण काठे। बस फिल्डर आपण देतोय दशरथजी सोरकादे आणि संदीपजी भाणे। आज आमचं 2 मेन पंच आणि पंचांना इथे मान दिला जातोय। त्यानंतर लगेच देऊयात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर शूज ट्रॉफी जी आपण बघतोय जे आम्हाला आली आहे ओम साई ट्रॉफी शॉप दिनेशजी सोरखादे यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफी आली आणि त्यासोबत विलासजी धुमाल सर यांच्याकडनं आम्हाला शूज आलेत। बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय एक टी शर्ट सुद्धा बेस्ट फिल्डरला आणि ती दिली जाते GN स्पोर्ट्स यांच्याकडनं ही टी शर्ट आली आणि पारितोषिक आपण देतो करण काटेला। त्यानंतर
मी मुंडे मामांना रिक्वेस्ट करेन आपण यायचं. आपला शुभ हस्ते आपण देऊयात बेस्ट बॉलर. एकंदरीत या स्पर्धेमध्ये विकेट घेतले 6. आयोजकांनी अगोदर सांगितलं होतं सेमीफायनल पर्यंतच काउंट केलं जाईल. सिरीज असू द्या, बॅट्समन असू द्या, बॉलर असू द्या, मेगा फायनलचं कोणतेही रन्स विकेट्स काउंट केल्या जाणार नाही. 6 विकेट काल ज्याने घेतल्या संघ आहे RM11 सुनारपाडा SB प्रतिष्ठान. गोलंदाज आहे अमर ठाकूर. चला यायचं मामा. आपल्या शुभ हस्ते पण देऊयात बेस्ट बॉलर आकर्षक ट्रॉफी आणि शूज. विलासजी धुमाल सर यांच्याकडनं आम्हाला शूज आलेत आणि दिनेशजी सोरखादे यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफी आली आहे. त्यासोबतच एक टी शर्ट सुद्धा GN स्पोर्ट्स यांच्याकडनं ही टी शर्ट आहे बेस्ट बॉलर. आता टी शर्टची साईज बसेल की नाही हे माहिती नाही, पण टी शर्ट मात्र भेटली आहे. ते आता कोणाच्या तरी नावावरती होईल खालती गेल्या गेल्या. लगेच जेव्हा आता पुढचं पारितोषिक बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ट्रॉफी जी बघतोय ती ट्रॉफी आम्हाला आली आहे. ओमसाई ट्रॉफी शॉप प्रोप्रायटर दिनेशजी सोरखादे यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफी आली आणि उदयजी पवार यांच्याकडनं आम्हाला एक कूलर आली आहे. एकंदरीत या स्पर्धेमध्ये धावा त्याने केल्या 67. संघ आहे RM11 SB प्रतिष्ठान आई गावदेवी सोनारपाडा आणि फलंदाज आहे सलामीचा अनिकेत पाटील. ट्रॉफी आणि त्यासोबत जी कूलर देऊन आपण अनिकेतला सन्मानित करतोय. त्यानंतर देवत द्वितीय क्रमांक. आजच्या दिवसामध्ये त्यांचा खेळ खूप चांगला राहिला, पण अखेर शेवटच्या मॅच मध्ये हार पत्करावी लागली. हरकत नाहीये. ट्रॉफी नंबर 9 9वी ट्रॉफी या सीझनची त्यांच्या नावावरती. आई गावदेवी साक्षी 11 नारिवली संघ ठरलाय दावडी चषक या स्पर्धेतील रनर अप. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय आई गावदेवी क्रिकेट संघ साक्षी 11 नारिवली. गावदेवी माते की गणपती बाप्पा. त्यानंतर देऊयात मेगा फायनलचं मॅन ऑफ द मॅच राहिलं होतं, सो क्षमा मागतो. एक बक्षीस राहिलं मेगा फायनलचं मॅन ऑफ द मॅच राहिलं होतं. 9 बॉल 29 धावा 3 षटकार 2 चौकार योगेश पाटील ठरला मेगा फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जे पारितोषिक राहिलं होतं ते आपण देतोय. आणि मी दशरथ सर आपण यायचंय, म्हणजे मामा आपणही थांबायचंय. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. मेगा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच GN स्पोर्ट्स मॅन ऑफ द मॅच मेगा फायनल योगेश पाटील. त्यानंतर देऊयात मालिकावीर आणि एकंदरीत या स्पर्धेमध्ये
धावा केल्या 74. सेमी फायनल मध्ये 13 बॉल 33 केल्या. संघ आहे आई गावदेवी साक्षी 11 नारिवली. फलंदाज आहे सलामीचा नयन पाटील. 74 धावा या स्पर्धेमध्ये. बायसिकल आणि त्यासोबतच ही आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. जी बायसिकल आपण बघतोय ती आम्हाला आली आहे. आपण बघतोय साईनाथजी सोरकादे व अजितजी खाणे यांच्याकडनं आम्हाला ही, आणि त्यासोबत राजजी सोरखादे यांच्याकडनं आम्हाला ही बायसिकल आली आहे. आणि या स्पर्धेमध्ये एकंदरीत 74 धावा ज्याने कुठून काढले आणि सेमीफायनल मध्ये 13 बॉल 33 नारिवली संघाचा नयन पाटील. चला यायचं संपूर्ण टीम ने यायचं. दशरथ सर सुद्धा आहेत. मुंडे मामा आपणही समोर या. चला आपण नयन सोबत थोडस संवाद साधूयात. नयन आमच्या सोबत बोलणार आहे. जीएन स्पोर्ट्स कडनं टी शर्ट सुद्धा. टी शर्ट लूज होऊ दे काही होऊ दे तो माने मात्र ती फिटिंग करून घालू शकतो. नयन आदित्य सगळे मला पाहिजे. गुरुदास सुद्धा उभा आहे. चला नयन सोबत आपण बोलूयात. नयन आमच्या सोबत आता बोलणार आहे. नयन सायकल भेटली मॅन ऑफ द सिरीज. कारकिर्दीची कितवी सायकल आहे? ही माझी पहिलीच सायकल आहे. यंदाच्या सीझन मध्ये मॅन ऑफ द सिरीज पहिलीच भेटली आहे की या अगोदर भेटली आहे? नाही पहिलीच भेटली आहे. म्हणजे खूप खूप तुझं अभिनंदन. आणि एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळ तुझा खूप चांगला राहिला. मेगा फायनल जरी गमावली असली तरी मॅन ऑफ द सिरीज भेटली. सेमीफायनल 13 बॉल 33 धावा केल्या. याचं पूर्ण श्रेय एक्झॅक्ट कोणाला देशील? मी माझ्या पूर्ण संघाला श्रेय देईन, कारण की मी आता 4-5 मॅच आमची ओपनिंगच होत नव्हती आणि आम्ही पूर्ण बॅकफुटला होतो. तरी त्यांनी आम्हाला चान्स देऊन आज पण ओपनिंगला उतरलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. थँक्यू सो मच. हा होता नयन पाटील नारिवलीचा. नयन अजून काहीतरी बोलतोय आणि नयनकडे खूप काही बोलायला आहे. नयन घाबरत नाहीये. नयन बोलतोय. यस. आणि टी शर्ट मी राजेश गोरपेकरला डेडिकेट करतो, कारण की त्यांनी आम्हाला पहिल्या मॅचला 12th मॅन नव्हता म्हणून पेनल्टी लागलेली, परंतु तो घरून येऊन तिथे हँडिकॅप असला जरी तो 12वा बसला आमच्या तिन्ही सामन्यांसाठी आणि आमची पेनल्टी वाचली. त्यामुळे मी टी शर्ट त्याला डेडिकेट करतो. राजेश यायचं एकदा. बघा मित्रांनो, शैली कोणतीही असो काहीही असो हँडिकॅप जरूर आहे, पण तरी सुद्धा नयनने सांगितलंय की आम्हाला पहिल्या मॅचला पेनल्टी लागली होती, पण तरी ती टी शर्ट त्याला तो मात्र डेडिकेट करतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राजेश साठी. राजेश बोलशील? चल राजेश, तुझ्यासाठी फक्त एकच प्रश्न असेल. संघ आज दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आणि राजेश थोडासा भाऊक दिसतोय चेहऱ्यावरती. स्मित हास्य सुद्धा आहे, पण थोडासा भाऊकही दिसतोय. संघाला गरज होती तुझी, त्यासाठी तू धावून आला. संघाबद्दल एकंदरीत काय म्हणशील? मी संघाची पाठी नेहमी असतो, कुठे बी मॅच असो ना. मी स्वतः हँडिकॅपमध्ये बी क्रिकेट खेळतो. मला खूप आवड आहे क्रिकेटची. हा होता राजेश आणि खूप खूप अभिनंदन राजेश. तुझ्या संघासाठी धावून आला नेहमीच. क्रिकेटवरती अथोनात त्याचं प्रेम त्याने सांगितलं आणि थोडंसं भाऊक जरूर तो होता, तरी सुद्धा संघासाठी धावून नेहमीच येईन आणि यापुढे संघाच्या पाठी असेल हे त्याने सांगितलंय. लयन एक राऊंड मारायचंय सायकलचं आणि तत्पूर्वी जेव्हा आपण या स्पर्धेतील चॅम्पियनशिप ज्याने पटकावली आहे, ट्रॉफी नंबर 13 या सीझनची पटकावली आहे, संघ आहे RM11 SB प्रतिष्ठान आई गावदेवी सोनारपाडा. भूषण सर आपणही यायचं. मुंडे मामा आपणही यायचं. सर्वांना शुभाशय पण देऊयात. संघ सोनारपाडा ठरलाय. धावडी चषक ओम साई क्रिकेट संघ आयोजित धावडी चषक 2026 चा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. प्रथम क्रमांक
रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी गावदेवी माते की गणपती बाप्पा. चॅम्पियन संघ ठरला तो मात्र सोनारपाडा. आणि स्पर्धा आपण बघितली ओम साई क्रिकेट संघ आयोजित धावडी चषक 2026 पर्व पहिलं होतं. पहिल्यांदाच मात्र या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन होतं. खूप दिमागदार पद्धतीने आणि दमदार पद्धतीने स्पर्धा पार पाडली. आणि त्यासोबत बघितलं 2 दिवस आम्हाला पाण्याची सोय करून दिली स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा. आणि योगेश दादा आपण यायचं, आपला सन्मान केला जाईल. योगेश दादा यायचं, थांबायचं, डीजे मास्टर थांबायचं. 2 दिवस ज्यांच्याकडनं पाण्याची आम्हाला सोय करून दिली मुंडे मामा यायचं. योगेश थोडस बोलशील. मैदानाच्या बाहेर आणि मैदानात खूप बोलत असतो पण इथे बोललं पाहिजे. चला हरकत नाहीये. संघ जिंकलाय, चॅम्पियन संघ ठरलाय तो मात्र सोनारपाडा. स्पर्धा आपण बघितली धावडी चषक 2026 पर्व होतं पहिलं या स्पर्धेचं. आणि चेतनजी ठाकूर यांचाही आपण शुभ सन्मान करतोय ज्याने 2 दिवस पाण्याची सोय करून दिली. जा वॉटर बॉटल्स आपण बघितलं तर चेतनजी ठाकूर यांना मी इन्व्हाइट करतो यायचं, आपलाही शुभ सन्मान केला जाईल. चेतन पाटील यायचं, चेतन दादा आपलाही सन्मान केला जाईल. आयोजक सूचना करतात यायचं. हा मान आहे, हा सन्मान आहे. 2 दिवस पाणी ज्यांनी पुरवून दिला. चला आर्यन अनिरुद्ध केडे यांचा आपण सन्मान करतोय. 2 दिवस पाण्याची सोय आपण बघितली स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा. इथेच नाही तर सर्व टुर्नामेंट मध्ये कल्याण डोंबिवलीच्या बहुतेक टुर्नामेंट्स मध्ये ज्यांच्याकडनं पाण्याची सोय केली जाते हे असं सोनारपाडा गावचं प्रेम सर्वांवरतीच आहे. आणि स्पर्धा आपण बघितली ओम साई क्रिकेट संघ धावडी आयोजित धावडी चषक. त्यासोबतच मंडप डेकोरेटर्स आणि डीजे मास्टर आमचे आई गावदेवी डीजे मास्टर अतिश यायचं, आपलाही शुभ सन्मान केला जाईल. मंडप डेकोरेटर ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, आपल्याला मंडप डेकोरेटर्स पुरवून दिलं. 2 दिवस अगदी चांगली कामगिरी अतिशय सुद्धा राहिली. पालीगाव वर्ण ते मात्र या डोंबिवली नगरीमध्ये मलंगड परिसरात नाही ते आले आणि त्यांचाही शुभ सन्मान आपण करतोय. स्पर्धा आपण बघितली ओम साई क्रिकेट संघ धावडी आयोजित धावडी चषक ही स्पर्धा आपण आज बघितली. या स्पर्धेचा अंतिम दिवस स्पर्धा इथे संपन्न झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. ओमकार दादा पाटील यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. खूप छान 2 दिवस आपल्याला त्यांचा आवाज या स्पर्धेला लाभलेला आहे. त्याच्यामुळे ओम साई क्रिकेट संघ दावडे यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आहे. या स्पर्धा आज आपण बघितली आणि 2 दिवसाच्या स्पर्धेचं आयोजन बघितलं. ओम साई क्रिकेट संघ धावडी आयोजित धावडी चषक 2026 स्पर्धेचं वर्ष मात्र 3रं होतं आणि 3ऱ्या पर्वामध्ये सुद्धा ही स्पर्धा आज इथे संपन्न झाली.